म्हसवडमध्ये भरधाव डंपरचा थरार. अपघातानंतर पोलीस स्टेशनमधून बाहेर निघाला डंपर. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा जप्त. म्हसवड शहरात सातारा पंढरपूर रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला. मातीने भरलेला भरधाव वेगातील आणि अर्धवट नंबर प्लेट असलेला डंपर एका स्विफ्ट कारला उजव्या बाजूने जोरदार धडक देऊन पुढे निघाला. घटनेनंतर संबंधित डंपरला म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणले. मात्र काही वेळातच हा डंपर मातीसहित पोलीस स्टेशनच्या गेटमधून बाहेर पडताना दिसल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली. पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेला डंपर कारवाई न करताच सोडला कसा, असा सवाल आता म्हसवडकर नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान काही कर्तव्यदक्ष नागरिकांनी तात्काळ सतर्कता दाखवत डंपरला रोखण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या दबावानंतर पोलिसांना संबंधित डंपर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये उभा करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय संबंधित डंपर चालक हा उत्तर प्रदेशामधील असल्याची चर्चा असून त्याच्याकडे वैध वाहन परवाना म्हणजेच लायसन्स आहे का, याचीही चौकशी होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अर्धवट नंबर प्लेट, भरधाव वेग आणि अपघातानंतरचा संपूर्ण प्रकार पाहता प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान या डंपरचे मालक माणदेश फार्मसी कॉलेजचे सचिव दादासाहेब धोंडीबाग कोडलकर असल्याचे प्राथमिक दृष्ट्या समजत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात असून पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता म्हसवड पोलीस स्टेशन या प्रकरणात नेमकी काय कारवाई करणार? चालकावर गुन्हा दाखल होणार का? लायसन्स व वाहन कागदपत्रांची तपासणी होणार का? डंपर मालकावरही कारवाई होणार का? अपघातानंतर डंपर बाहेर कसा गेला, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.